डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे सर्जा म्हणाला राजाला. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 17 डिसेंबर 2021 रोजी अर्थात कोर्टानं बैलगाडा शर्यतीला मान्यता दिल्यानंतर प्रसिद्ध झालेली आहे. हा कोर्टाचा निकाल ऐकून बिचाऱ्या बैलांना काय वाटतं हे सांगणारी आजची ही वात्रटिका आणि त्या निर्णयावरती आणि बैलगाडा शर्यतीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्जा म्हणाला राजाला. आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे. सर्जा म्हणाला राजाला, आपली अवस्था सुद्धा अगदी घोड्याच्या रेस सारखी आहे. घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्या सारखी आहे. सदळ वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे. आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे आणि घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कोर्टाची ही खात्री पटली. कोर्टाची ही खात्री पटली, आपण घोड्यासारखे धावू शकतो. कोर्टाची ही खात्री पटली, आपण घोड्यासारखे धावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण कुठे घोडे लावू शकतो. सर्जा राजाचा हा राग सदळ वात्रटिकेमध्ये पुन्हा एकदा. कोर्टाची ही खात्री पटली, आपण घोड्यासारखे धावू शकतो. कोर्टाची ही खात्री पटली, आपण घोड्यासारखे धावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण कुठे घोडे लावू शकतो. सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. बैलासारखे बैल असूनही, बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलगाड्याला झुंपणारेच, बैलगाड्याला झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. बैलगाड्याला झुंपणारे आपलेच बाप आणि आया आहेत. आपलेच बाप आणि आया आहेत. शेवटी सर्जा राजाला त्याचा मालकच बैलगाड्याला झुंपतो. हे सत्य बैल पचवताना काय म्हणतायत हे सांगणार सदळ वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. बैलासारखे बैल असूनही, बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलगाड्याला झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. बैलगाड्याला झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. आपले बाप आणि आया आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सर्जा म्हणाला राजाला. आजची वात्रटिका आहे हिंसेचा पुरस्कार. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. देशातल्या हिंसेचा पुरस्कार का आणि कोण करतं हे उलगडून दाखवणारी आणि हिंसेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हिंसेचा पुरस्कार. काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे. काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे. त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे. त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे. पुन्हा एकदा पहिल्याकडं. काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे.
काहीतरी कुठेतरी नक्कीच घोळ आहे, त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे, त्याशिवाय का देशात सर्वत्र जाळपोळ आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे. लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे, अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे. अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे. खूप मोठा सेल आहे. सदरील वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे. लागलेल्या आगीत याचे त्याचे तेल आहे, अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे. अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे. अफवा आणि वावड्यांचा खूप मोठा सेल आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे. अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे. हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे. हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे. हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे. श्वापद जनावर. सदरील वात्रटिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे. अफवा आणि वावड्यांना शांततेचा तिरस्कार आहे. हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे. हिंस्र श्वापदांकडून हिंसेचा पुरस्कार आहे. हिंसेचा पुरस्कार आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं हिंसेचा पुरस्कार. आजची वात्रटिका आहे दाऊद आणि विषप्रयोग. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 18 डिसेंबरला ती बातमी पाकिस्तानहून आली आणि ती बातमी अशी होती की दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झालेला आहे. याच घटनेच्या निमित्तानं लिहिलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दाऊद आणि विषप्रयोग. पुन्हा पुन्हा एकच प्रकार. पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे. पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळ झाला आहे. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम जिवंत होऊन मेलेला आहे. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम जिवंत होऊन अनेकदा मेलेला आहे. जिवंत होऊन अनेकदा मेलेला आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. पुन्हा पुन्हा एकच प्रकार. पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे. पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत होऊन अनेकदा मेला आहे. जिवंत होऊन अनेकदा मेला आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो. पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे. पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे. खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे. खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे. दाऊद इब्राहिम जिंदा आहे. हे अनेकदा झालेलं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणून सदरील वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे. पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे. खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे. खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे. दाऊद इब्राहिम जिंदा आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण. दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल. दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल. पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल. पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल. आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल असं वात्रटिकेला वाटतं. कारण दाऊद आमच्याकडे लपलेला नाही असं जगाला वेळोवेळा पाकिस्तान सांगत आलेलं आहे. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण. दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल. पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल. पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल. आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं दाऊद आणि विषप्रयोग. आजची वात्रटिका आहे डिजिटल सम्राट.
सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. या राजकीय डिजिटलवरती आपण वेळोवेळी भाष्य केलेलं आहे, वात्रटिका लिहिलेल्या आहेत. भावी खासदार, भावी आमदार, भावी जिल्हा परिषद सदस्य इथपर्यंत ठीक होतं. राजे, साहेब, आप्पा, नाना, तात्या, काका अशा प्रकारची बिरुदं लावून घेणारे डिजिटल पाठलेले आहेत. पण अशामध्ये हिंदू हृदय सम्राट अशा प्रकारचं विरोध डिजिटल वरती लावताना दिसतं आहे. त्याच संदर्भानं त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका, अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे डिजिटल सम्राट. प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब, प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब डिजिटल बॅनर वरती पडू लागले. प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब डिजिटल बॅनर वरती पडू लागले. बघता बघता आपल्या देशामध्ये नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. बघता बघता आपल्या देशामध्ये नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. सदर वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब डिजिटल बॅनर वरती पडू लागले. प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब डिजिटल बॅनर वरती पडू लागले आणि बघता बघता आपल्या देशामध्ये नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. बघता बघता आपल्या देशामध्ये नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. नवे हिंदू हृदय सम्राट वाढू लागले. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सेनापती तर आधीच अति आहेत. अनेक सेना आपण पाहतो, म्हणून सेनापती तर आधीच अति आहेत, त्यात हिंदू हृदय सम्राटांची भर आहे. सेनापती तर आधीच अति आहेत, त्यात हिंदू हृदय सम्राटांची भर आहे. एकमेकांच्या भावनांची विरोधकांकडून जाहीर टर आहे. एकमेकांच्या भावनांची विरोधकांकडून जाहीर टर आहे. जाहीर टर आहे. ते कसले हिंदू हृदय सम्राट? आमचेच नेते खरे हिंदू हृदय सम्राट आहेत. ते कसले हिंदू हृदय सम्राट? अशा प्रकारची टर एकमेकांकडून केली जाताना आपण बघतो आहोत. हेच सत्य अधोरेखित करणारं सदर वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. सेनापती तर आधीच अति आहेत. सेनापती तर आधीच अति आहेत, त्यात हिंदू हृदय सम्राटांची भर आहे. सेनापती तर आधीच अति आहेत, त्यात हिंदू हृदय सम्राटांची भर आहे. एकमेकांच्या भावनांची विरोधकांकडून जाहीर टर आहे. एकमेकांच्या भावनांची विरोधकांकडून जाहीर टर आहे. विरोधकांकडून जाहीर टर आहे. सदर वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल, ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल त्याची त्याची कॉपी मारायला लागले. ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल त्याची त्याची कॉपी मारायला लागले. कपड्यावरून आणि रुपड्यावरून, कपड्यावरून आणि रुपड्यावरून नवे भ्रम निर्माण करायला लागले. कपड्यावरून आणि रुपड्यावरून नवे भ्रम निर्माण करायला लागले. नवे भ्रम निर्माण करायला लागले. सदर वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल, ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल त्याची त्याची कॉपी मारायला लागले. ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल त्याची त्याची कॉपी मारायला लागले. कपड्यावरून आणि रुपड्यावरून नवे भ्रम निर्माण करायला लागले. कपड्यावरून आणि रुपड्यावरून नवे भ्रम निर्माण करायला लागले. नवे भ्रम निर्माण करायला लागले. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं डिजिटल सम्राट. आजची वात्रटिका आहे हुतात्म्यांची शपथ. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 12 डिसेंबर 2010 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या देशात राजकारण होत नाही असा कोणताही विषय राहिलेला नाही. प्रत्यक्ष देशासाठी बलिदान दिलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या हुतात्म्यांच्याही वाट्याला हे राजकारण आलेलं आहे. त्यांचं राजकारण करू नये असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्ष हुतात्म्यांना काय वाटतं ते शपथ घालून या राजकारण करणाऱ्या लोकांना काय आव्हान करीत आहेत, शपथेवर काय सांगत आहेत हेच सांगणारी आजची ही वात्रटिका. अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हुतात्म्यांची शपथ. दुश्मनांनी एकदाच मारले, दुश्मनांनी एकदाच मारले, तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका.
हे हुतात्मे राजकारणी लोकाला सांगत आहेत. काय? दुश्मनांनी एकदाच मारले, तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, आमचे राजकारण करू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, आमचे राजकारण करू नका. आमचे राजकारण करू नका. राजकारण्यांना समजावं म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा. दुश्मनांनी एकदाच मारले, तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका. दुश्मनांनी एकदाच मारले, तुम्ही पुन्हा पुन्हा मारू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, तुम्ही आमचे राजकारण करू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, तुम्ही आमचे राजकारण करू नका. तुम्ही आमचे राजकारण करू नका. सदळ वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. हे असेच होत राहिले तर तमाम हुतात्म्यांना जी भीती वाटते आहे, ती भीती वातडिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात व्यक्त होताना आपल्याला दिसेल. तेव्हा सदळ वातडिकेचं हे दुसरं कडवं. हे असेच होत राहिले तर, हे असेच होत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही. हे असेच होत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीच मरणार नाही. आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीच मरणार नाही. देशासाठी कुणीच मरणार नाही. आपल्या बलिदानाचं जर राजकारण होताना हुतात्म्यांना कळालंच आहे, पण या भावी पिढीला जर कळालं तर देशासाठी कुणी आपल्या जीवाचं मोल देणार नाही, अशी भीती हे हुतात्मे व्यक्त करताना सदळ वातडिकेच्या या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. हे असंच चालत राहिले तर, हे असंच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही. हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही. आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही. देशासाठी कुणी मरणार नाही. संपूर्ण वातटिका पुन्हा एकदा. दुश्मनांनी एकदाच मारले, तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा मारू नका. दुश्मनांनी फक्त एकदाच मारले, तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा मारू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, आमचे राजकारण करू नका. आमच्या हौतात्म्याची शपथ आहे, आमचे राजकारण करू नका. हे असंच चालत राहिले तर, हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही. हे असेच चालत राहिले तर बलिदानालाही किंमत उरणार नाही आणि आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही. आमचे राजकारण बघून देशासाठी कुणीही मरणार नाही. देशासाठी कुणीही मरणार नाही. आजच्या वातडिकेचं नाव होतं हुतात्म्यांची शपथ. आजची वातडिका आहे निवडणूक पूर्व तयारी. सदळ वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुका आल्या की कोणकोणती पूर्व तयारी करावी लागते याचा आढावा घेणारी आजची ही वातडिका. तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे निवडणूक पूर्व तयारी. आया बाया सजल्या, आया बाया सजल्या, म्हातारे कोतारेही सजले. आया बाया सजल्या, म्हातारे कोतारेही सजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले, जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुकांचे बिगुल वाजले. सदळ वातडिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. आया बाया सजल्या, म्हातारे कोतारेही सजले. आया बाया सजल्या, म्हातारे कोतारेही सजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले, जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले. सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणी करतोय भांगडा, कुणाचा डिस्को दांडिया आहे. आनंद व्यक्त करण्याची ज्याची त्याची पद्धत वेगळी असते हेच सांगणारं हे दुसरं कडवं. कुणी करतोय भांगडा, कुणाचा डिस्को दांडिया आहे. कुणी करतोय भांगडा, कुणाचा डिस्को दांडिया आहे आणि बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. आपला यंग इंडिया आहे. यंग इंडिया अर्थात युवा नेते. पुन्हा एकदा सदळ वातडिकेचं हेच दुसरं कडवं. कुणी करतोय भांगडा, कुणाचा डिस्को दांडिया आहे. कुणी करतोय भांगडा, कुणाचा डिस्को दांडिया आहे आणि बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. आपला यंग इंडिया आहे. अशी निवडणुकीची पूर्वतयारी चाललेली असते. पण आरक्षणाचा फेरा
पुन्हा कुणाच्या उत्साहावरती विरजण टाकतो, अशा वेळी काय केलं जातं, आरक्षणामुळे कोणते प्रश्न निर्माण होतात आणि त्यावरती उपाय कसा काढला जातो हे सांगणारं सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. स्पेशल निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. महिला आरक्षण लागलं तर घरातली मुलगी, सून, आई, आजी, बायको यांना पुढं केलं जातं. हेच सांगणारं सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं निवडणूक पूर्व तयारी. आजची वात्रटिका आहे PhD चे दिवे. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नागपूर येथे भरलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी PhD धारकांचा रोष अंगावरती ओढून घेतला. एका प्रश्नाला उत्तर देत असताना PhD करून काय ते दिवे लावणार आहेत का, अशा प्रकारचे विधान केले आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. नाहीतरी अजितदादा पवार वादग्रस्त विधानांसाठी तसे प्रसिद्ध आहेत. पूर्वी धरणाच्या बाबतीत केलेलं विधान आणि त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरती जाऊन केलेला आत्मक्लेश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लक्षात आला. याच निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे PhD चे दिवे. PhD करून काय दिवे लावणार हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे. PhD करून काय दिवे लावणार हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे. पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे. पुन्हा एकदा पहिलं कडव. PhD करून काय दिवे लावणार का हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे. PhD करून काय दिवे लावणार का हा तर मोठा संशोधनाचा विषय आहे. पण कितीही नाही म्हटले तरी विधानात टवाळकीचा आशय आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कालच्या त्या धरणाची चर्चा आता कुठे ओसरते आहे. कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी नको तिकडे पुन्हा घसरते आहे. सदळ वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. कालच्या त्या धरणाची चर्चा आता कुठे ओसरते आहे. कितीही आत्मक्लेश केले तरी गाडी पुन्हा नको तिकडे घसरते आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. हशा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत फटकळपणाही सिद्ध होईल. पुन्हा नव्याने आत्मक्लेश केलास तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल. यापेक्षा वेगळं दुसरं ते काय घडणार आहे हे सांगणारं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. हशा मिळेल टाळ्याही मिळतील सोबत फटकळपणाही सिद्ध
हशा मिळेल, टाळ्याही मिळतील, सोबत फटकळपणाही सिद्ध होईल. पुन्हा नव्याने आत्मक्लेश केला तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल. पुन्हा नव्याने आत्मक्लेश केला तर आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल. आत्मक्लेशाची सुद्धा हद्द होईल. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं PhD चे दिवे. आजची वात्रटिका आहे खड्ड्यांची डेड लाईन. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे खड्ड्यांची डेड लाईन. डेड लाईन पाळायचीच नाही. डेड लाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्ता आहे. डेड लाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्ता आहे. खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे. खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे. खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे. खड्डे बुजवण्याची डेडलाईन प्रत्येक प्रशासन देत असतं. त्यावरतीच हे भाष्य अर्थात वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. डेडलाईन पाळायचीच नाही. डेडलाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्ता आहे. डेडलाईन पाळायचीच नाही हाच आपला कित्ता आहे. खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे. खड्डा म्हणाला खड्ड्याला मी तर अजूनही जित्ता आहे. मी तर अजूनही जित्ता आहे. खड्डे अमर असतात. खड्डे चिरंजीव असतात. ते कधीही मरत नाहीत. ते कधीही मरत नाहीत. का हे उलगडून दाखवणार सदरली वात्रटिकेचं दुसरं शेवटचं आणि पुढचं कडवं. करणारे वेगळे, भरणारे वेगळे. करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे. करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे, आम्हीच बदनाम झालो आहोत. खड्डे म्हणताय करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे, आम्हीच बदनाम झालो आहोत. सिमेंट, डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत. सिमेंट, डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत. जणू अमृतच प्यालो आहोत. सदळ वात्रटिकेचं शेवटचं कडवं आणि लक्षात घेण्यासारखं कडवं पुन्हा एकदा. करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे. करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे, आम्हीच बदनाम झालो आहोत. करणारे वेगळे, भरणारे वेगळे, मरणारे वेगळे, आम्हीच बदनाम झालो आहोत. सिमेंट, डांबर आणि खडूमधून, सिमेंट, डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत. सिमेंट, डांबर आणि खडीमधून जणू अमृतच प्यालो आहोत. जणू अमृतच प्यालो आहोत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं खड्ड्यांची डेड लाईन. आजची वात्रटिका आहे लोकशाही सत्य. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 17 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एकूणच जगातल्या लोकशाहीचं वास्तव सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोकशाही सत्य. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. हा प्रकार फक्त लोकल नाही, हा प्रकार ग्लोबल आहे. हा प्रकार फक्त लोकल नाही, हा प्रकार तर ग्लोबल आहे. हा प्रकार तर ग्लोबल आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. हा प्रकार फक्त लोकल नाही, हा प्रकार तर ग्लोबल आहे. हा प्रकार फक्त लोकल नाही, हा प्रकार तर ग्लोबल आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं. कुणाला याचा आनंद होतो, कुणाला याचा आनंद होतो, कुणाला याची खंत आहे. कुणाला याचा आनंद होतो, कुणाला याची खंत आहे. हुकुमशाहीच्या नावाखाली तरी आज लोकशाही जिवंत आहे. हुकुमशाहीच्या नावाखाली तरी आज लोकशाही जिवंत आहे. हुकुमशाहीच्या नावाखाली तरी आज लोकशाही जिवंत आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. आपल्या हुकुमशाहीला लोकशाहीचे लेबल आहे. हा प्रकार फक्त लोकल नाही, हा प्रकार तर ग्लोबल आहे. हा प्रकार तर ग्लोबल आहे. कुणाला याचा आनंद होतो आहे, कुणाला याची खंत आहे. कुणाला याचा आनंद होतो आहे, कुणाला याची खंत आहे. हुकुमशाहीच्या नावाखाली तरी आज लोकशाही जिवंत आहे. हुकुमशाहीच्या नावाखाली तरी आज लोकशाही जिवंत आहे. आज लोकशाही जिवंत आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लोकशाही
सत्य. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी सूर्यकांत डोळसे सादर करीत आहे माझी एक कविता. हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. दांभिकतेच्या पाठीवर तूच आसुडोळलास. हे सत्यशोधका, आमच्या मेंदूवरचा गंज तूच घासून काढलास. दांभिकतेच्या पाठीवर तूच आसूळ ओढलास. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे. तूच शोधलेस शब्द हे शस्त्र आहे आणि ते शस्त्रासारखेच वापरले पाहिजे. तथाकथित धर्ममार्तंडांना, तथाकथित धर्मपालकांना शब्दांनी जोपर्ले पाहिजे, शब्दांनी जोपर्ले पाहिजे. हे सत्यशोधका, तूच शोधलेस धार्मिकतेपेक्षा निर्मिकता महत्वाची आहे. हे सत्यशोधका, तूच शोधलेस धार्मिकतेपेक्षा निर्मिकता महत्वाची आहे. तू शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. तूच शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. बंडाची आग माणसात नाही, ती उरात लावावी लागते. ती उरात लावावी लागते. हे सत्यशोधका, तूच शोधून काढलेस परिवर्तनाची ज्योत प्रथम घरात लावावी लागते. बंडाची आग माणसात नाही, उरात लावावी लागते. उरात लावावी लागते. हे सत्यशोधका, तूच दाखवलास शिक्षण नावाचा स्वर्ग. हे सत्यशोधका, तूच दाखवलास शिक्षण नावाचा स्वर्ग. तूच शोधून काढलास हृदय परिवर्तनाचा मार्ग. तूच शोधून काढलेस भाकड कथांमधील फूल कसे लागले बळीराजाला फूल. तूच शोधून काढण्यास हृदय परिवर्तनाचा मार्ग. तूच शोधून काढलेस भाकड कथांमधील फूल कसे लागले बळीराजाला फूल. हे सत्यशोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा. हे सत्यशोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा. प्रथम तूच केलास शिवाच्या जाणतेपणाचा निवाडा. हे सत्यशोधका, केवळ तू गायला नाही शिवाच्या पराक्रमाचा पोवाडा. प्रथम तूच केलास शिवाच्या जाणतेपणाचा निवाडा. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. बोलणारे बोलत राहिले पण तो वृत्ती नाही सोडलीस. शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा प्रथम तूच केलास. हे सत्यशोधका, केवळ तू गायला नाही शिवबाच्या पराक्रमाचा पोवाडा. प्रथम तूच केला शिवबाच्या जाणतेपणाचा निवाडा. महाराष्ट्राच्या अस्मितेची नाळ जाणतेपणाशी जोडलीस. बोलणारे बोलत राहिले पण तू वृत्ती नाही सोडलीस. हे सत्यशोधका, तू खुल्या केलेल्या आडाचे आणि चवदार तळ्याचे शेवटी पाणी तर एकच आहे. हे सत्यशोधका, तू खुल्या केलेल्या आडाचे आणि चवदार तळ्याचे शेवटी पाणी तर एकच आहे. हे कळाले तर चांगलेच, नाही कळाले तर ठीकच आहे. नाही कळाले तर ठीकच आहे.
तूच शोधून काढले मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. तूच शोधून काढलेस मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. 2-4 जणांना द्यायचे सुख साऱ्या दुनियेला देता येते. साऱ्या दुनियेला येते. हे सत्य शोधका, तूच शोधून काढलेस मुले जन्माला न घालताही आईबाप होता येते. 2-4 जणांना द्यायचे सुख साऱ्या दुनियेला देता येते. साऱ्या दुनियेला देता येते. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढे स्त्री शिक्षणालाही महत्व दिले. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढेच शिक्षणालाही महत्व दिलेस. शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले सत्व दिलेस. तिला आपले सत्व दिलेस. हे सत्य शोधका, शिक्षणा एवढेच शिक्षणालाही महत्व दिलेस. शिक्षणाच्या परिस्पर्शाने तिला आपले स्वत्व दिलेस. तिला आपले स्वत्व दिलेस. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे, हे सत्य शोधका, तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. आम्हीच आमचा आरसा होऊ. हे सत्य शोधका, तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. पेलवेल की माहिती नाही, पेलवेल की नाही हे माहिती नाही, पण आम्हीच आमच्या पोतीनुसार तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. तुझ्या सत्य शोधनामुळे, तुझ्या सत्य बोधनामुळे आम्हीच आमचा आरसा होऊ. पेलवेल की नाही हे माहिती नाही, पण आम्ही आमच्या कोटीनुसार तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. तुझ्या क्रांतीचा वारसा होऊ. तुझ्या क्रांतीचा वारसा वारसा. रचना सूर्यकांत डोळसे. अभिवाचन सूर्यकांत डोळसे. सव्वीस 11 मुंबई हल्ल्यात बळी गेलेल्या सामान्य नागरिकांना मुंबई पोलीस आणि ATS जवान यांना श्रद्धांजली वाहून सूर्यकांत डोळसे सादर करीत आहेत 26/11. मारून मारून माराल किती, हा 125 कोटींचा देश आहे. तावून सुलाखून निघालो आम्ही, एकात्मता अजूनही शेष आहे. एकात्मता अजूनही शेष आहे. मारून मारून माराल किती, हा 125 कोटींचा देश आहे. तावून सुलाखून निघालो आम्ही, एकात्मता अजूनही शेष आहे. जिंकल्याची नशा चढेल, हा क्षणभराचा भास आहे. जिंकल्याची नशा चढेल, हा क्षणभराचा भास आहे. 150 वर्ष लढण्याचा पाठीशी आमच्या इतिहास आहे. जिंकल्याची नशा चढेल, हा क्षणभराचा भास आहे. 150 वर्ष लढण्याचा पाठीशी आमच्या इतिहास आहे. लपून छपून लढता तुम्ही, अवलाद तर भित्र्यांची आहे. लपून छपून लढता तुम्ही, अवलाद तर भित्र्यांची आहे. दिसली जी झलक आम्हाला, ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे. लपून छपून लढता तुम्ही, अवलाद तर भित्र्यांची आहे. दिसली जी झलक आम्हाला, ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे.
कधी हिरवा कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाल असते. कधी हिरवा कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाल असते. वाहिले जे जाते रक्त सारे ते फक्त लाल असते. कधी हिरवा कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाल असते. वाहिले जाते जे रक्त सारे ते फक्त लाल असते. तसे तुमचे नापाक इरादेही कधी पूर्ण होऊ शकत नाहीत. तसे तुमचे नापाक इरादेही कधी पूर्ण होऊ शकत नाहीत. तिरंग्याची शपथ आहे आम्ही उगीचच बकत नाहीत. तसे तुमचे नापाक इरादेही कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. तिरंग्याची शपथ आहे आम्ही उगीचच बकत नाहीत. नाक उचलून बोलतो आम्ही तुमच्या सारखे नकटे नाहीत. नाक उचलून बोलतो आम्ही तुमच्या सारखे नकटे नाहीत. राहील जग पाठीशी आमच्या आम्ही काही एकटे नाहीत. नाक उचलून बोलतो आम्ही तुमच्या सारखे नकटे नाहीत. राहील जग पाठीशी आमच्या आम्ही काही एकटे नाहीत. आमच्या अभंगतेच्या कथा तुम्हास कळून चुकल्या आहेत. आमच्या अभंगतेच्या कथा तुम्हास कळून चुकल्या आहेत. झाडल्या गोळ्या फोडले बॉम्ब त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत. आमच्या अभंगतेच्या कथा तुम्हास कळून चुकल्या आहेत. झाडल्या गोळ्या फोडले बॉम्ब त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत. हा गैरसमज काढून टाका तुम्ही आम्हाला गुलाम करताल. हा गैरसमज काढून टाका तुम्ही आम्हाला गुलाम करताल. तुम्हीच भारत माता की जय म्हणत तिरंग्याला सलाम करताल. तिरंग्याला सलाम करताल. हा गैरसमज काढून टाका तुम्ही आम्हाला गुलाम करताल. हा गैरसमज काढून टाका तुम्ही आम्हाला गुलाम करताल. तुम्हीच भारत माता की जय म्हणत तिरंग्याला सलाम करताल. तिरंग्याला सलाम करताल. जय हिंद. आजची वात्रटिका आहे जखमी स्वातंत्र्य. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जखमी स्वातंत्र्य. हा डायलॉग तर भलताच हुकमी आहे. हा डायलॉग तर भलताच हुकमी आहे. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे. आजकाल जखमी आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. हा डायलॉग तर भलताच हुकमी आहे. हा डायलॉग तर भलताच हुकमी आहे. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आजकाल जखमी आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जखमेतच स्वातंत्र्याचा. जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे. जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे. आपला हात मोडून गळ्यात पडलेला आहे. आपला हात मोडून गळ्यात पडलेला आहे. आपला हात मोडून गळ्यात पडलेला. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं. जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे. जखमेतच स्वातंत्र्याचा आत्मा दळलेला आहे आणि आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडलेला आहे. आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडलेला आहे. आपल्याच गळ्यात पडलेला आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. धडधाकट स्वातंत्र्य. धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे. धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे. किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे. किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे. किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे. धडधाकट स्वातंत्र्य जो तो शोधित आहे आणि किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे. किमान निषेधापुरते तरी स्वातंत्र्य अबाधित आहे. स्वातंत्र्य अबाधित आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जखमी
स्वातंत्र्य. आजची वात्रटिका आहे सिस्टीमचा कारभार. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सिस्टीमचा कारभार. कर्तव्य दक्षता आणि कठोरता. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही आणि कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीम मध्ये कामचोर एकत्र येतात आणि कामचोरपणा सिस्टीमला जणू काय प्रिय असतो. हेच सांगणारं सदळ वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कर्तव्य दक्षता आणि कठोरता सिस्टीमला चालत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. कुणाचाही प्रामाणिकपणा सिस्टीमला पेलत नाही. सिस्टीमला पेलत नाही. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. नियमांच्या बडगा असतो. हे उघड सत्य पुन्हा एकदा. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो. सिस्टीमचा कारभारच इथून तिथून कोडगा असतो आणि इनामदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. इमानदारांच्या मागेच नियमांचा बडगा असतो. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. सिस्टीम मध्ये नकट्यांची. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. पण सत्य दबण्याची भीती असते. पुन्हा एकदा अत्यंत कटू आणि महत्वाचं कडवं. सिस्टीम मध्ये नकट्यांची अभद्र अशी युती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्याला मरण नाही पण सत्य दबण्याची भीती असते. सत्य दबण्याची भीती असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सिस्टीमचा कारभार. आजची वात्रटिका आहे मुद्द्याचे बोला. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 16 डिसेंबर 2023 अर्थात महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना प्रसिद्ध झालेली आहे. कोणतंही अधिवेशन म्हणजे जसं काय आमदारांची सहल असते ते सहलीसाठी तिथे येतात आणि एकमेकांची खुन्नस काढण्यासाठी अधिवेशनाचा वेळ वायाला घालवतात की काय अशी शंका यावी इथपर्यंत हे प्रकार पोहोचतात. याच संदर्भानं लिहिलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मुद्द्याचे बोला. आरोपांच्या जाळ्यात अडकून ते एकमेकांची जिरवू लागले. आरोपांच्या जाळ्यात अडकून ते एकमेकांची जिरवू लागले आणि आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं पहिलं कडवं. आरोपांच्या जाळ्यात अडकवून. आरोपांच्या जाळ्यात अडकवून ते एकमेकांची जिरवू लागले. आरोपांच्या जाळ्यात अडकवून ते एकमेकांची जिरवू लागले. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. विधिमंडळ अधिवेशन हरवू लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कशाची आठवण करून देते ते बघूया. फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका. फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका. जनतेसाठीही आवाज उठवत चला. फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका. जनतेसाठीही आवाज उठवत चला. अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या विधिमंडळात तरी आठवत चला. अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या विधिमंडळात तरी आठवत चला. विधिमंडळात तरी आठवत चला. आपल्या लोकप्रतिनिधींकडून नेमकी अपेक्षा व्यक्त करणारं हे सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा. फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका.
फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका, जनतेसाठीही आवाज उठवत चला. फक्त स्वतःसाठी आवाज उठवू नका, जनतेसाठीही आवाज उठवत चला. अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या, अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या किमान विधिमंडळात तरी आठवत चला, किमान विधिमंडळात तरी आठवत चला, किमान विधिमंडळात तरी आठवत चला. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मुद्द्याचे बोला. आजची वात्रटिका आहे जरा सबुरीनं घ्या. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अज्ञान अंधश्रद्धा समाजामध्ये खूप खोलवर रुजलेले आहेत. कुणाच्या अंधश्रद्धेची चिकित्सा केली, त्याच्यावरती टीका केली आणि ती अंधश्रद्धा उघडून दाखवली की अंधश्रद्धाळू चिडतात, त्यांच्या भावना कोमल होतात, त्या दुखावू लागतात. याच संदर्भानं अंधश्रद्धांची चिकित्सा करणाऱ्या सत्याग्रहींना उद्देशून लिहिलेली ही उपरोधिक वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जरा सबुरीनं घ्या. येडपटांना येडपट राहू द्या, येडपटांना येडपट राहू द्या, त्यांना शहाणपणा शिकवू नका. येडपटांना येडपट राहू द्या, त्यांना शहाणपणा शिकवू नका. गेंडे एकाएकी कोमल झालेत, गेंडे एकाएकी कोमल झालेत, कुणी त्यांच्या भावना दुखवू नका. गेंडे एकाएकी कोमल झालेत, चुकूनही त्यांच्या कुणी भावना दुखवू नका, कुणी भावना दुखवू नका. सदर वात्रटिकेचं हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा. येडपटांना येडपटच राहू द्या, येडपटांना येडपटच राहू द्या, त्यांना शहाणपणा शिकवू नका. येडपटांना येडपटच राहू द्या, त्यांना शहाणपणा शिकवू नका. गेंडे एकाएकी कोमल झालेत, कुणी त्यांच्या भावना दुखवू नका, कुणी गेंड्यांच्या भावना दुखवू नका, कुणी गेंड्यांच्या भावना दुखवू नका. वात्रटिकेचं नाव जरा सबुरीनं घ्या. पुढचं आणि दुसरं कडवं. गेंड्यांची कातडी ज्यांची, गेंड्यांची कातडी ज्यांची, त्यांच्यासाठी आतडे तुडू नका. गेंड्यांची कातडी ज्यांची, त्यांच्यासाठी तुमचे आतडे तुडू नका. चमत्काराला करती नमस्कार, चमत्काराला करती नमस्कार, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका. चमत्काराला करती नमस्कार, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका. सदर वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. गेंड्यांची कातडी ज्यांची, गेंड्यांची कातडी ज्यांची, त्यांच्यासाठी आतडे तोडू नका. गेंड्यांची कातडी ज्यांची, त्यांच्यासाठी आतडे तोडू नका. चमत्काराला करती नमस्कार, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका. चमत्काराला करती नमस्कार, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका, त्यांना चुकूनही उघडे पाडू नका. वात्रटिकेचं नाव जरा सबुरीनं घ्या. पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे, अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे, त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे. त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे, सांगा हा न्याय तरी कुठला आहे. सदर वात्रटिकेचं हेच तिसरं कडवं पुन्हा एकदा. अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे, अज्ञान आणि अंधश्रद्धेतच ज्यांचा त्यांचा आनंद साठला आहे, त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे. त्या अंधार प्रेमींना प्रकाश दाखवणे सांगा हा न्याय तरी कुठला आहे, सांगा हा न्याय तरी कुठला आहे. एवढं सगळं असलं तरी अंधश्रद्धांची चिकित्सा केलीच पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या अंधश्रद्धुळ लोकांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, त्यांना ज्ञानाचा प्रकाश, विज्ञानाचा प्रकाश दाखवला पाहिजे. पण वात्रटिकेच्या नावात हे सगळं दळलेलं आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जरा सबुरीनं घ्या. नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे आपल्या समोर सादर करतोय गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो.
कधी भेटेल, कसा भेटेल, का आणि कुठे भेटेल. कधी भेटेल, कसा भेटेल, का आणि कुठे भेटेल हे सांगता येत नाही. का कुणास ठाऊक त्याच्या पापभिरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो. का कुणास ठाऊक त्याच्या पापभिरू नजरेला माझा विश्वास वाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. तुमचाच मानसपुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला. श्यामची आई वाचताना मला तो पहिल्यांदा भेटला. तुमचाच मानसपुत्र तो माझ्या हृदयालाच खेटला. नंतर मात्र गायब तो गायबच. नंतर मात्र गायब तो गायबच. त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही. मग मात्र तुमचा श्याम श्याम सारखा वागला नाही. आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका. आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो. आजकाल मनातल्या मनात एखादा दुसरा हुंदका दुसऱ्यासाठी फुटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रडत दाखल होताना. गुरुजी तुमचा श्याम पाहिला पहिलीच्या वर्गात रडत रडत दाखल होताना. कोंडवाड्यात आल्याचा समज आणखीनच दृढ होताना. कोंडवाड्यात आल्याचा समज आणखीनच दृढ होताना. श्याम बावरला, श्याम सावरला. श्याम बावरला, श्याम सावरला. दाटलेला हुंदका त्यानं आवरला. त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे. त्याची नजर सांगत होती इथे सगळा राडा आहे. जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे. जिथे नाव घातले तो शाळा नावाचा कोंडवाडा आहे. त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या मेंदूला खेटत असतो. त्याच्या नजरेतला तो अर्थ थेट माझ्या मेंदूला खेदत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गाठीशी होते. पहिलीत दाखल होताना पुस्तकांचे ओझे गाठीशी होते. KGBGचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते. KGBGचे अनुभव श्यामच्या पाठीशी होते. श्याम शाळेत रमायचा, श्याम शाळेत दमायचा. श्याम शाळेत रमायचा, श्याम शाळेत दमायचा. माझ्याशी त्याचा दोस्ताना चांगलाच जमायचा. माझ्याशी त्याचा दोस्ताना चांगलाच जमायचा. त्याच्या नजरेत प्रश्न दाटले. प्रश्नांचे काहूर मनात उठले. त्याच्या नजरेत प्रश्न दाटले. प्रश्नांचे काहूर मनात उठले. त्याचा जीव कोड्यात असायचा. शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा. त्याचा जीव कोड्यात असायचा. शिक्षकांचा इंटरेस्ट मात्र धड्यात असायचा. अनुत्तरित प्रश्नांचे तरंग आजही मनात उठत असतो. अनुत्तरित प्रश्नांचा तरंग आजही मनात उठत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम सकाळी उठतो, सकाळी ट्युशन्स गाठतो. श्याम सकाळी उठतो, श्याम सकाळी ट्युशन्स गाठतो. सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. श्याम सकाळी उठतो, सकाळी ट्युशन्स गाठतो. सहन होत नसतानाही डॅडी मम्मीसाठी सार रेटतो. श्याम क्लासलेसला जातो. श्याम छंद वर्गाला जातो.
श्याम क्लासेसला जातो, श्याम छंद वर्गाला जातो, श्याम संसार वर्गाला जातो, न कुरकुरता सगळं सगळं श्याम रडत असतो. श्याम क्लासेसला जातो, श्याम छंद वर्गाला जातो, श्याम संस्कार वर्गाला जातो, न कुरकुरता श्याम सगळं सगळं रेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो, श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो, श्याम पदवीधारक होतो, श्याम पदव्युत्तर होतो. श्याम 10वी होतो, श्याम 12वी होतो, श्याम पदवीधारक होतो, श्याम पदव्युत्तर होतो, तरीही अपेक्षांच्या ओझ्यापुढे श्याम निरुत्तर होतो. तरीही अपेक्षांच्या ओझ्यापुढे श्याम निरुत्तर होतो. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. तेव्हा तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो. अपेक्षांचे ओझे वरचेवर वाढले जाते. मिळालेले यशही अपयशाच्या यादीत पडले जाते. मग श्याम दिसतो पंख्याच्या दोरीला लटकलेला. तेव्हा तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष त्याच्या शेवटच्या नजरेत दाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. भावना प्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो. भावना प्रधान श्याम स्वतःला संपवून घेतो. उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला जुंपवून घेतो. उद्योगी श्याम मात्र नको त्या उद्योगात स्वतःला जुंपवून घेतो. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर, मोक्याच्या जाग्याच्या टपऱ्या टपऱ्यावर, आयुष्याबरोबरच लिकीबाळीवर झुरताना. असा श्याम मग दिसतो शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर, मोक्याच्या जागच्या टपऱ्या टपऱ्यावर, आयुष्याबरोबरच लिकीबाळीवर झुरताना, ब्लॅकचे धंदे करताना, एकतर्फी प्रेम करता करता पोरींना जीवे मारताना. आयुष्याबरोबरच लिकीबाळीवर झुरताना, ब्लॅकचे धंदे करताना, एकतर्फी प्रेम करता करता पोरींना जीवे मारताना. श्याम म्हणतो मेरे दिल के टुकड़े हजार हुए. श्याम म्हणतो मेरे दिल के टुकड़े हजार हुए. माझा जीव मात्र तीळ तीळ तुटत असतो. माझा जीव मात्र तीळ तीळ तुटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे, रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे. वेड्या वाकड्या उड्या मारणारे, कपडे काढून अभिनय करणारे, रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत. रंगणारे, झिंगणारे आणि पंगणारे तुमच्या श्यामचे आयडॉल आहेत. SMS चे फेसन मिस कॉल वर मिस कॉल आहेत. SMS चे फेसन मिस कॉल वर मिस कॉल आहेत. आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते. आजकाल तुमच्या श्यामचे अजबच थॉटिंग असते. इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते. इंटरनेट कॅफे मधून चॅटिंग वर चॅटिंग असते. जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळले आहे. जुन्या व्यसनांसोबत नवे व्यसन जळले आहे. तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे. तुमचा श्याम ग्लोबल झालाय त्यामुळेच हे घडले आहे. रात्रंदिवस नेट लावून तो सतत चॅटत असतो.
रात्रंदिवस नेट लावून तो सतत चाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे. श्यामच्या जीवावरच भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो आहे. श्याम वयाने नव्हे मनाने म्हातारा होतो आहे. श्याम वयाने नव्हे मनाने म्हातारा होतो आहे. तरीही मी खात्रीनं सांगतो, श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये ऊर्जा आहे. श्याम भित्री भागूबाई नाही. श्याम म्हणजे सर्जा आहे. श्याम म्हणजे सर्जा आहे. तरीही मी खात्रीनं सांगतो, श्याम मध्ये दर्जा आहे. श्याम मध्ये ऊर्जा आहे. श्याम भित्री बागू नाही. श्याम म्हणजे सर्जा आहे. श्याम म्हणजे सर्जा आहे. रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे. रोज मुद्दाम वाढवला जातो तो जनरेशन गॅप आहे. श्यामची नवी भाषा समजत नाही, जणू हे श्यामचे पाप आहे. श्यामची नवी भाषा समजत नाही, जणू हे श्यामचे पाप आहे. श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रडत असतो. श्यामची मम्मी श्यामचा बाप आपलेच पुढे रडत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम संवेदनशील आहे. श्याम कष्टाळू आहे. श्याम हळवा आहे. श्याम स्वप्नाळू आहे. श्याम संवेदनशील आहे. श्याम कष्टाळू आहे. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवरती विश्वास ठेवू शकतो. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. श्याम मध्ये धग आहे. श्याम सुद्धा तेवू शकतो. जेव्हा अवतीभोवतीचा समाज श्यामवर विश्वास ठेवू शकतो. श्यामवर विश्वास ठेवू शकतो. श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो. श्याम जिप्सी होऊन सर्वत्र भटकत असतो. ओळखलत का मला म्हणीत याला त्याला हटकत असतो. ओळखलत का मला म्हणीत याला त्याला हटकत असतो. तुमच्या श्यामची ना ओळख ना पाळक आहे. तुमच्या श्यामची ना ओळख ना पाळक आहे. श्यामच्या नाही आमच्याच नजरेत काळोख आहे. श्यामच्या नाही आमच्याच नजरेत काळोख आहे. सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो. सगळ्या चुका आमच्याच तरी श्यामच अपराधी वाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. आपली नोट अस्सल आहे. कधी ना कधी वटली जाईल. कधी ना कधी वटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. श्यामला आशा आहे आपली ओळख पटली जाईल. आपली नोट अस्सल आहे. कधी ना कधी वटली जाईल. मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो. मी श्यामवर विश्वास ठेवताच श्याम नव्या युगाच्या भाषा बोलू लागतो. जगाला प्रेम अर्पावे म्हणीत नव्या युगाची वाट चालू लागतो. जगाला प्रेम अर्पावे म्हणीत नव्या युगाची वाट चालू लागतो. आपल्याला समजून घेत आहेत. आपल्याला उमजून घेत आहेत. आपल्याला समजून घेत आहेत. आपल्याला उमजून घेत आहेत. त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो. त्याचे ऐकून घेतले की श्यामला माझाही मुद्दा पटत असतो. श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नवा सूर्याचा संधी प्रकाश दाटत असतो. श्यामच्या डोक्यामध्ये तेव्हा नव्या युगाचा नव्या सूर्याचा संधी प्रकाश दाटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. गुरुजी तुमचा श्याम हल्ली मला रोज भेटत असतो. रचना
सूर्यकांत डोळसे. अभिवाचन सूर्यकांत डोळसे.